अहिल्यानगरच्या खंडाळा गावाजवळ अपघात झाला। ट्रक आणि कारचा भीषण अपघात झालेला आहे। अपघातामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झालेले आहेत। तर अहिल्यानगरच्या खंडाळा गावाजवळ अपघात झाला। ट्रक आणि कारचा हा भीषण अपघात झाला। अपघातामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 3 जण गंभीर जखमी आहेत। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूया। साताऱ्यामध्ये पुन्हा एकदा कोयता गँगचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। धारदार शस्त्राने वार करण्यात आले। करंजे परिसरामध्ये दहशत माजवण्याचा हा प्रयत्न आहे। कोयता गँगकडून एकावर वार करण्यात आला तर पोलिसांनी एकाला बेड्या ठोकलेल्या आहेत। विक्रोळीमधील एलबीएस मार्गावर बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला। आगीमध्ये कार पूर्णपणे जळून खाक झाली। घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने खंडणी मागण्यात आलेली होती। खंडणी मागणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली। 4 आरोपींना बोरिवली पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने सराफा व्यापाऱ्याकडून 30 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीचा बोरिवली पोलिसांनी पर्दाफाश केलाय। या प्रकरणामध्ये 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। तर 18 ते 24 फेब्रुवारी 2026 दरम्यान बोरिवली परिसरातील एका सराफा व्यापाऱ्याच्या व्हॉट्सअप कॉल आणि संदेशांद्वारे खंडणीची मागणी करण्यात आलेली होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।